नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या राज ठाकरे यांच्या सभेवरून मराठवाड्यात बरंच राजकारण रंगलंय. काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केलाय, तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी या सभेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे सभेपूर्वी औरंगाबादमधील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होत असलेल्या जाहीर सभेवरून सुरू झालेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. मशिदीवरील भुंग्यांवरून राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यात नवा राजकीय वाद सुरू झाला. 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. अशातच मनसेनं औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभेची घोषणा केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. तर मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. औरंगाबादमधील जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी मनसेनं कंबर कसली आहे. या सभेसाठी मनसेकडून विशेष निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. या पत्रिकेवर भगवी शाल घेतलेले राज ठाकरे आणि हनुमानाची तसबीर लावण्यात आली आहे. मनसेकडून हिंदुत्वाचा अजेंडा बिंबवण्याचा प्रयत्न निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून केला गेला. मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या निमंत्रण पत्रिका नागरिकांना देणार आहेत. खरं तर राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याला हात घातल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळेच औरंगाबादमधील सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या. राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी हा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. कारण राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होते आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. आता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना मला 300-300 रुपये देऊन आणले म्हणून. आता झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं. औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेची मोठी राजकीय ताकद आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठवाड्यानं शिवसेनेला सतत पाठबळ दिलंय. निवडणुकीच्या राजकारणातही शिवसेनेला मराठवाड्यानं यश मिळवून दिल्याचा इतिहास आहे. मनसेचा विचार करता राज ठाकरेंनाही सुरुवातीला मराठवाड्यात यश मिळालं होतं. मात्र गेल्या काही वर्षात मनसेचा राजकीय आलेख घसरल्याचं पाहायला मिळतंय. आता मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्तानं मनसे पुन्हा एकदा राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. औरंगाबादमधील सभेच्या माध्यमातून मनसे मराठवाड्यात आपली पाळंमुळं मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. अशात शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर मनसेनंही शिवसेनेच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खैरे साहेब, आता काय झालंय की तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये तुमची जागा कुठं आहे आता ते तुम्ही म्हणजे काय झालंय की आता तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये तुमची जागा कुठं आहे माहीत नाही. तुम्हाला आज अशी वेळ आली की तुमच्या नातवा एवढ्या तुमच्या मुला एवढं वय असणारे माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या चपल्या उचलायची पाळी आलेली आहे. एकीकडे शिवसेना आणि मनसेमध्ये शाब्दिक वाद रंगलाय, तर दुसरीकडे काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी राज ठाकरेच्या औरंगाबाद शहरातील सभेला विरोध केल्यामुळे नव्या राजकीय वादाची भर पडली आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे शहरातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती विरोध करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली. तर औरंगाबादमधील काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवलाय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक दलानं मनसेच्या सभेला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये मनसे पदाधिकारी आणि हिंदू संघटनांमध्ये एक बैठक पार पडली. राज ठाकरेंच्या सभेवरून राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये वाद पेटलेला असतानाच विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनीही या वादात उडी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांची बदनामी करणाऱ्यांची पाठराखण राज ठाकरे करत असल्याची टीका कोकाटे यांनी केली आहे. राज ठाकरेला आम्ही इशारा देतो आहोत की पुरंदरेचं तुम्ही जर का समर्थन करत असाल तर तुम्हाला आमचा विरोध कायम राहील. तुम्ही राज ठाकरे पुरंदरेचं समर्थन करता म्हणजे तुम्ही दुरान्वयानं अप्रत्यक्षपणे शिवाजीराजांच्या बदनामीचे समर्थन करत आहात. राज ठाकरे
तुम्ही माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. मुंबई आणि ठाण्यानंतर औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या राज ठाकरेंच्या सभेवरून चांगलंच राजकारण पेटलंय. या सभेला काहींनी विरोध केलाय तर काही संघटनांनी समर्थन दर्शवलंय. त्यामुळे जसजशी सभेची तारीख जवळ येऊ लागली आहे तसा राजकीय वाद तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतं. राज ठाकरे आणि वादविवाद हे सतत सोबत असतात. म्हणून राज ठाकरे यांच्या सभेच्या घोषणेपासून तर त्यांची सभा होईपर्यंत अनेक वादविवाद राजकारण होत असतं. आता औरंगाबादेतील सभा तर ही हिंदुत्वाची पताका घेऊन आहे. पण राज ठाकरे यांच्या हातातली हिंदुत्वाची पताका कुणाला खुपते आहे? सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर आपण पाहिलं मनसे शिवसेना हा वाद रंगलेला असतानाच आता औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी सांगलीमधील सभेत केलेल्या एका वक्तव्यावरून वाद सुरू झालाय. कन्यादान विधीविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाज संतप्त झाला असून राज्यात मिटकरी यांच्या विरोधात आंदोलनाचं लोण पसरलंय. एकीकडे आंदोलन पेटलंय तर दुसरीकडे मिटकरींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिलाय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, त्यांना काही दान करणं नाही शकत. असतो ना, आम्हाला शिकवलं नाही असतं. बसा म्हणलं, बसलो खुर्ची. बरं, नवरदेव PhD, नवरी MA झालेली. दुपम जेपम नैवेद्य नमस्कार नमस्कार हात पडेल. तुमचा हात माझ्या हातात द्या, तुमच्या पत्नीचे हात माझ्या हातात मंगळवारी सांगलीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवार संवाद यात्रेत आमदार अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यभरात ब्राह्मण समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. खरं तर सांगलीतील सभेत बोलताना मिटकरींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. याच भाषणादरम्यान त्यांनी कन्यादानाचा एक किस्सा देखील सांगितला होता. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. हा वाद झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. कोण्या जातीबद्दल बोललेलो नाही, मी कोण्या धर्माच्या विरुद्ध बोलणारा माणूस नाही, कारण मी भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक आहे. त्याच्यामुळे मी कोणाबद्दल बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. भाजप प्रणित ज्या काही संघटना असतील त्यांनी फक्त आणि फक्त त्याच्यात राजकारण चालवलेलं आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. मिटकरींचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर ब्राह्मण महासंघानं अमोल मिटकरींविरोधात आंदोलन सुरू केलं आणि बघता बघता राज्यभरात आंदोलनाचं लोण पसरलं. विविध जिल्ह्यात ब्राह्मण समाजानं मिटकरींविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं. गुरुवारी पुण्यात याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. मिटकरींच्या वक्तव्यावरून वाद पेटल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी अमोल मिटकरींना कानपिचक्या दिल्या. राजकीय व्यक्तीनं वक्तव्य करताना तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचं अजित पवार यांनी सुनावलं. माझं मत आजही तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाच्या बद्दल, कुठल्या घटकाबद्दल कुठं अपमान होईल, कुठं त्याच्यातनं नाराजी वाढेल, तारतम्य ठेवूनच प्रत्येकाने आपापली वक्तव्य केली पाहिजे. सर्व राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील. या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. मिटकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी मिटकरी माफी मागायला तयार नसल्यामुळे राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सांगली जिल्ह्यात कार्यक्रम झाल्यामुळे माननीय जयंत पाटील माफी मागतात. खरं म्हणजे या संदर्भामध्ये आमची अपेक्षा होती की ज्या मिटकरींनी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केलेले आहेत त्यांना किमान पक्षाकडून शोकास नोटीस जाणं, त्यांनी माफी मागणं आवश्यक आहे ना.
नाही तर मला असं वाटतं की पक्षानं आता राष्ट्रवादीने काही असे बेताल विधानं करण्यासाठी माणसंच तयार केलेले आहेत. एकीकडे अजित पवारांनी अमोल मिटकरींना कानपिचक्या दिल्यात तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी हा वाद थांबवण्याचं आवाहन करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं माननीय जयंत पाटील त्याच्यावर काल सविस्तर बोललेले, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर पडदा टाकूया. त्याच्यावर सविस्तर काल विषय झालेला आहे आणि जर काही कंप्लेंट झाली असेल तर ती पोलीस यंत्रणा आहे जी सक्षम आहे, ती त्याच्यावर काय तो योग्य तो निर्णय घेईल. मिटकरींविरोधातील आंदोलनाचं लोण आता मराठवाड्यात देखील पोहोचलंय. मिटकरींना औरंगाबादमध्ये फिरकू देणार नसल्याचा इशारा औरंगाबादच्या ब्राह्मण आणि पुरोहित संघटनांनी दिलाय. हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या कन्यादान विधीबद्दल त्यांनी बेताल वक्तव्य केलं, चुकीचं वक्तव्य केलं. एवढंच करून तो थांबला नाही तर हिंदू धर्मातील पौरोहित्य करणाऱ्या या सर्व पुरोहितांचा अपमान, टिंगलटवाळी त्या अमोल मिटकरींनी केलेली आहे. बीड जिल्ह्याच्या परळीत देखील ब्राह्मण समाजानं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. अमोल मिटकरींचा निषेध करण्यासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अमोल मिटकरींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. येणाऱ्या काळात जर का असे नतभ्रष्ट लोक मोकाट सुटले तर विविध समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जागोजागी दंगे होतील, भांडणं होतील. हा भारत देश अशांत करण्याचं काम त्या अमोल मिटकरी सारखी लोक करतात. पोलीस खात्याला विनंती करतोय की अशी एकच गोष्ट नाही, त्याच्या युट्यूबवरती आपण भाषण काढत गेलो त्याचे असे अनेक शब्द निघतील ज्या शब्दानं हिंदू जनभावना ही दुखावली जाते, त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणं अत्यंत गरजेचं आहे. राजकारणी आणि वाद काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारचे वाद झाले असून मिटकरींनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे हनुमान चालिसावरून राजकीय वाद सुरू असतानाच आता राणा विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्यावर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा ठाम आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसैनिकांचं भावनिक नातं असलेल्या मातोश्रीलाच अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी थेट आव्हान दिल्यामुळे राज्यात एका नव्या वादाची भर पडली. खरं तर गेल्या काही महिन्यात राज्यात कोणत्या न कोणत्या कारणामुळे राजकीय वाद सुरूच असल्याचंही पाहायला मिळालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू झाला. या वादात अमरावतीच्या राणा दाम्पत्यानं उडी घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याचं जाहीर केल्यामुळं हा वाद पेटला. राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला शिवसैनिकांनी प्रतिआव्हान दिलं. शुक्रवारी राणा दाम्पत्य मुंबईतल्या आपल्या खार इथल्या निवासस्थानी दाखल झालं होतं. तर इकडे मातोश्री बाहेर सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून राणा दाम्पत्य म्हणजे किस जाडकी पत्ती आहे. आम्हाला अजिबात त्यांची किंमत नाही, परंतु त्यांचे बोलविते जे धनी आहेत भारतीय जनता पक्ष, यानं मात्र आम्हाला धडा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये शिकवावाच लागेल आणि त्या अनुषंगाने आम्ही आता रणांगणात उतरलेलो. आमचं सामान्य शिवसैनिकांचं त्यांना विनंती आहे की पोकळ आव्हानं देणं बंद करा. मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे, देवळासमान आहे. कोणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच. हनुमान चालिसेवरून सुरू झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीसही बजावली. मात्र मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम असल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालिसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्याच दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थानं 7.5 या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे,
आणि या विघ्न संपण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. उद्धव ठाकरेजी हिंदुत्ववादी विचारांना कुठे ना कुठे खूप मागे ज्या दिवशी आमचे बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधारा ही सुटली हे स्पष्ट होत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी स्पष्ट झाला आणि आज हनुमान चालीसा नवनीत राणा रवी राणा हे हनुमान चालीसा वाचण्याकरिता उद्या आम्ही पोहोचणार आहे, पण आजपासून त्यांची तयारी आणि त्यांचे नारेबाजी सुरू आहे. राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठणावर ठाम असल्यामुळे शनिवारी या वादाचा पुढचा अंक पाहायला मिळणार आहे. मात्र राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातल्या राजकीय संघर्षाची ही काही पहिलीच वेळ नाही. 2 वर्षांपूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मातोश्री समोर आंदोलन करण्याची घोषणा राणा दाम्पत्यानं केलेली होती. शेतकऱ्यांना सोबत घेत हे दाम्पत्य मातोश्री समोर आंदोलन करणार होतं. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अमरावतीमध्ये ताब्यात घेतलं होतं, त्यामुळं त्यांचं आंदोलन बारगळलं. अलीकडच्या काळात मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या निशाण्यावर राहिलेलं आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सचिन वाजे को इनको रीस्टेट कराना चाहिए, रीजॉइनिंग सर्विस देनी चाहिए. तब आदरणीय फडणवीस साहब ने उन्होंने स्पष्ट नकार दी. उनकी पूरी हिस्ट्री देखते बराबर उन्होंने नकार देते हुए उन्हें ज्वाइनिंग नहीं कराई. जिस दिन उद्धव ठाकरे की सरकार आई, ठाकरे सरकार चेयर पे बैठे, उसी वक्त परम सिंह जी को फोन करके उन्होंने पहला काम कराया कि सचिन वाजे को ज्वाइन करवाइए. खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला होता. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी पुढे भाजप सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखलेही जातात. अलीकडच्या काळात राणा दाम्पत्य भाजपच्या वळचणीला गेल्याचं चित्र आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्हच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची मोठी कोंडी केली होती. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी हाच मुद्दा लोकसभेत उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावरूनही राज्यात राजकीय कलगीतुरा रंगलेला होता. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्नही राणा दाम्पत्यानं केला होता. मात्र पालिकेच्या परवानगीच्या मुद्द्यावरून प्रशासनानं तो पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरूनही राणा दाम्पत्याचा राज्य सरकारशी संघर्ष झाला होता. अलीकडच्या काळात राणा दाम्पत्य सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. आता हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केलंय. भाजपच्या इशाऱ्यावरून राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. हे टाइमपास कपल हे असंच येत राहणार. हे भेसूर चेहरे भोंगे सोंगे डोंगे हे असेच बाहेर निघणार आहेत. हे रावणाची तोंड आहेत. हे मुंबईला आणि महाराष्ट्राला भ्रष्ट आणि बदनाम करण्यासाठी करतायत. मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम आहे, तर शिवसेनेनं सुद्धा त्यांना प्रति आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणार राणा दाम्पत्यानं शिवसैनिकांना हुलकावणी देत मुंबई गाठली. राणा मुंबईत आल्याची माहिती मिळताच शिवसैनिक आक्रमक झाल्यामुळे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आमदार रवी राणांसह मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले आणि मुंबईतलं वातावरण तापलं. राणा मुंबईत दाखल झाल्याचं समजताच शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर गर्दी केली. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचा जमाव मातोश्री परिसरात ठाण मांडून आहे. तणाव लक्षात घेता मातोश्री आणि वर्षा निवासस्थानावर पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी खारमध्ये थांबलेल्या राणा दाम्पत्याला घरातून बाहेर न पडण्याची नोटीस बजावली. ही नोटीस कधी बजावण्यात आलेली? आताच थोडा वेळापूर्वी. जी माहिती मिळते आहे त्यानुसार ते घरी आहे असं कळतंय. ही नोटीस त्यांना मुंबई पुरती देण्यात आलेली आहे की नेमकी कशापुरती? येस, मुंबई पुरते. मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी दोन्ही खासदार मॅडम आणि आमदार साहेबांना दिलेला आहे.
पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर सकाळी हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। तसंच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आम्हाला एकदा नव्हे तर 100 वेळा पठण करण्यास सांगितलं असतं, असंही राणा म्हणाले। या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला हवी आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेताना किंवा बजरंगबलीचं नाव घेताना आणि श्रीरामचं नाव घेताना जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधाचा सामना करायची आमची तयारी आहे। ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटते उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे, पण मला असं वाटते जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबू शकत नाही। कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्या, बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली। देखिए, बंटी एंड बबली अगर पहुंचे हैं तो हमें कोई एतराज नहीं है। ये जो स्टंटबाजी है, फिल्म के लोग हैं, ये फिल्मी लोग हैं। ये स्टंटबाजी या मार्केटिंग करना उनका काम है सबका, और बीजेपी को अब ऐसे लोगों की जरूरत पड़ती है अपने मार्केटिंग के लिए। तर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणा दाम्पत्याला शिवसेनेचा महाप्रसाद घेऊन जाण्याचा इशारा दिला। कोणी जर आमच्या देवळावर आक्रमण करण्याची भाषा करणार असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच। त्यांनी आता उद्याची वेळ दिली आहे, उद्या देखील शिवसैनिक इकडे उपस्थित राहतील। त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं, त्यांना महाप्रसाद हा शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला खासदार नवनीत राणांनीही तितक्याच आक्रमकतेने उत्तर दिलं। जे आम्ही म्हटलंय की आम्ही हनुमान चालीसा हे मातोश्रीचे बाहेर आम्ही करणार आहे। बरेचसे लोकांनी मला आव्हान दिलं की मी त्यांना सांगितलं, त्यांना कदाचित माहीत नव्हतं की मुंबईची मुलगी आहे म्हणून। माझा जन्म इथे झालेला आहे, मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे। दोन्ही ताकद माझे पाठीशी आणि हनुमान चालीसाची संकट मोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात। सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे आणि उद्धव ठाकरे त्याला खूप एनकरेजमेंट करत आहे। राणांच्या या आव्हानानंतर मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी शिवसैनिकांची माथी न भडकवण्याची सूचना केली। आपण नेहमीच सांगितलेलं आहे की तुम्ही शिवसैनिकांची माती भडकवू नका। शिवसैनिक हे उद्धवजींच्या सुसंस्कारी याच्यामध्ये आज काम करतोय। शिवसैनिक आमचा संयमी नेतृत्वाखाली काम करतोय। दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाईंनी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी ही आंदोलनं केली जात असल्याचा आरोप केला। अशातच राणांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला। हे महाविकास आघाडीचं सरकार कशा तऱ्हेनं अस्थिर करायचं, काहीतरी पेटवा, काहीतरी दंगल होते आहे का, धर्मामध्ये तेढ लावा, वेगवेगळ्या पद्धतीनं हे करा। आता हे हनुमान चालीसा वगैरे हे जे म्हणतायत बोलतायत त्यांना स्वतःला येतंय का? पहिलं पाठांतर तर घरी बसून करा। फक्त 2 जण सकाळच्या विमानाने आलेले आहेत, आम्हाला सुद्धा पूर्ण माहिती आहे त्यांची। पोलिसांनी सुद्धा अगदी गनिमी कावा वगैरे काय नाही, पोलिसांना पूर्णपणे माहिती आहे आणि पोलिसांनी सुद्धा जे कारवाई करायची केलेली आहे। परंतु शिवसैनिक मात्र अशा या बदमाश आणि महाराष्ट्रद्रोही जे लोक काम करतात त्यांना मात्र धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। तर नवनीत राणांच्या आंदोलनाशी भाजपचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिलं। नवनीत राणांनी केलेलं आहे ते काय भाजपची भूमिका नाही आहे, परंतु नवनीत राणांनी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं, समर्थन द्यावं, हनुमान चालीसा वाचावी आणि आपला पुन्हा हिंदुत्वाचा विषय रामभक्तीचा घ्यावा, अशा प्रकारची भावना आहे। ते काय भाजपचं अभियान नाही। मुंबईत आल्या मिळालेली पोलिसांची नोटीस, ठिकठिकाणी जमलेले असंख्य शिवसैनिक, यामुळे हनुमान चालीसा पठणाबाबत राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। प्रणाली कापसे, सुष्मिता बधाणेसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।